नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 5वी मधील गणित या विषयाअंतर्गत अपूर्णांक या घटकातील सममूल्य अपूर्णांक या उपघटकाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, समजा तुमच्याकडे एक चॉकलेट असून तुम्ही या चॉकलेटचे समान 2 भाग केले आणि त्यातील एक भाग तुमच्या मित्राला दिला. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या मित्राला अर्ध चॉकलेट दिलं असंही आपण म्हणू शकतो. यालाच आपण अपूर्णांकाच्या भाषेमध्ये 1/2 असं लिहितो. याचाच अर्थ एकूण 2 भागापैकी एक भाग मित्राला दिला. समजा या चॉकलेटचे 2 भाग करण्याच्या ऐवजी तुम्ही 4 भाग केले असते आणि या 4 भागापैकी 2 भाग जर मित्राला दिले असते तर आपण यालाच 2/4 असं म्हटलं असतं. म्हणजेच एकूण 4 भागापैकी 2 भाग चॉकलेट आपण मित्राला दिलं. म्हणजेच या दोन्ही उदाहरणांचा विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की पहिल्या उदाहरणामध्ये मित्राला 1/2 इतकं चॉकलेट दिलं, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये त्याच मित्राला 2/4 इतकं चॉकलेट दिलं. वास्तविक पाहता दोन्ही उदाहरणामध्ये मित्राला चॉकलेटचा अर्धा भाग दिलेला आहे. म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये मित्राला समान चॉकलेट मिळालेलं आहे. याचाच अर्थ 1/2 आणि 2/4 हे अपूर्णांक दिसण्यासाठी जरी वेगळे दिसत असतील तरी यांची किंमत समान आहे. म्हणजेच किमतीनं हे अपूर्णांक समान आहेत. याचाच अर्थ जर किमतीने समान असतील तर अशा अपूर्णांकांना आपण सममूल्य अपूर्णांक असे म्हणतो. म्हणजेच समान किमतीनं म्हणजेच समान मूल्याने असणारे जे अपूर्णांक असतात अशा अपूर्णांकाला आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो. सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी अजून एक उदाहरण पाहू. समजा तुमच्याकडे एक आयताकृती कागदाचा तुकडा असून तुम्ही त्या तुकड्याचे एकूण 5 समान भाग केले आणि त्यापैकी 2 भाग रंगवले. याचाच अर्थ 2/5 इतका भाग रंगवला. म्हणजेच एकूण 5 भागापैकी 2 भाग रंगवले. जर तुम्ही त्याच आयताचे 5 भाग करण्याच्या ऐवजी जर 10 भाग केले असते, 5 अधिक 5 असे 10 भाग करून त्यापैकी जर 4 भाग रंगवले असते तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या कागदाचा म्हणजेच त्या आयताचा 4/10 इतका भाग रंगवला. याच पद्धतीनं जर आपण त्या आयताचे एकूण 15 5 अधिक 5 अधिक 5 असे 15 भाग करून त्यातील जर 6 भाग रंगवले असते तर यालाच आपण 6/15 इतका भाग रंगवला असं म्हटलं असतं. म्हणजेच या तिन्ही उदाहरणामध्ये कागदाचा समान भाग रंगवलेला आहे असं आपण म्हणू शकतो. याचाच अर्थ सुरुवातीला रंगवलेला 2/5, त्यानंतर रंगवलेला 4/10 किंवा त्यानंतर रंगवलेला 6/15 हे तिन्ही भाग समान आहेत. म्हणजेच हे तिन्ही अपूर्णांक समान आहेत. म्हणून या अपूर्णांकांना आपण सममूल्य अपूर्णांक असे म्हणतो. या तिन्ही अपूर्णांकांचं जर निरीक्षण केलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की अंशाची जितकी पट आहे तितकीच पट छेदाची होत असते. म्हणजेच 2ची दुप्पट 4 होते तर 5ची दुप्पट 10 होते. 2ची तिप्पट 6 होत असेल तर 5ची तिप्पट 15 होते. याचाच अर्थ जर आपण एखाद्या अपूर्णांकाच्या अंशाची जितकी पट करतो तितकीच पट छेदाची केली म्हणजेच अंशाला ज्या संख्येने गुणतो त्याच संख्येने जर आपण छेदाला गुणलं तर आपण सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो. समजा 4/5 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक जर आपणास मिळवायचा असेल तर आपण 4 या अंशाला तसेच 5 या छेदाला एकाच संख्येने गुणू. समजा 4ची तिप्पट केली तर 5ची सुद्धा तिप्पट करू. म्हणजे 4 त्रिकम 12 आणि 5 त्रिक 15 म्हणजेच मिळालेला 12/15 हा अपूर्णांक 4/5 या अपूर्णांका इतका आहे असं आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीनं इथं आपण 4 आणि 5ची तिप्पट केली
या पद्धतीनं कोणत्याही संख्येनं गुणलं तर चालतं. मात्र आपण जर शून्यानं गुणलं तर काय होईल? समजा 4/5 या अपूर्णांकाच्या अंशाला शून्यने, त्याच पद्धतीनं छेदाला जर आपण शून्यने गुणलं तर अंश 400 आणि छेद 500 होईल. मात्र कोणत्याही अपूर्णांकाचा जो छेद आहे तो शून्य असत नाही, याचाच अर्थ हा अपूर्णांक याच्याशी सममूल्य नाही. म्हणून सममूल्य अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये आपल्याला पुस्तकात खूप महत्वाची एक नोंद दिलेली आहे. पहा की अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने, शून्येतर म्हणजे शून्य व्यतिरिक्त असणाऱ्या संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. म्हणजे अंशाला आणि छेदाला कोणत्याही संख्येनं गुणायचं, मात्र फक्त शून्यानं गुणायचं नाही, असा याचा अर्थ होतो. समजा 18/32 या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला दोन्ही संख्यांना 2 ने भाग जात असेल तर आपण दोन्ही संख्यांना जर भाग लावला तर आपणास नवीन अपूर्णांक मिळेल. म्हणजेच 18/2 केल्यानंतर आपणास जो अंश मिळेल तो 9 मिळेल. तसेच 32/2 केले तर आपणास 16 हा छेद मिळेल. म्हणजेच 18/32 या अंशाला आणि छेदाला प्रत्येकी 2 ने भाग दिल्यानंतर मिळणारा 9/16 हा जो नवीन अपूर्णांक आहे, हा अपूर्णांक सुद्धा या 18/32 ला सममूल्य आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीनं अंश आणि छेदाला एखाद्या संख्येनं गुणलं तरी सममूल्य अपूर्णांक मिळतो, त्याच पद्धतीनं भागाकार केला तरी सुद्धा सममूल्य अपूर्णांक मिळतो. मात्र ज्या संख्येनं भाग जात आहे अशी संख्या आपणास निवडावी लागेल. समजा 14/21 या अपूर्णांकाचा विचार केला तर याचा अंश व छेद हा 7च्या पाड्यामध्ये आहे. म्हणजे 14 आणि 21 या संख्यांना 7 ने भाग जातो. म्हणून आपण 14 ला 7 ने भाग लावला, तसेच 21 ला 7 ने भाग लावला तर आपणास नवीन अपूर्णांक मिळेल. म्हणजे 14/7 म्हणजे 7×2 14, तसेच 21/7 म्हणजे 7×3 21 म्हणजे 2/3 हा नवीन अपूर्णांक मिळेल. म्हणजेच 14/21 आणि 2/3 हे सममूल्य अपूर्णांक आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी पुस्तकात अजून एक महत्वाची नोंद दिलेली आहे की अपूर्णांकातील अंश व छेद या दोघांनाही एकाच संख्येने भाग जात असेल तर भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो. तर अशा प्रकारे कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणून आपण त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो, किंवा अंश आणि छेद यांना भाग जात असणाऱ्या संख्येने भाग लावून सुद्धा त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो. तुम्ही कोणत्याही अपूर्णांकाचे कितीही सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो, त्याचा सराव करा. धन्यवाद.